पाक न करता रवा खोबऱ्याचे लाडू, तेही अगदी परफेक्ट प्रमाण आणि पहिल्यांदा करत असाल तरी अगदी परफेक्ट बनतील. आता यापुढे पाक चुकेल का ही चिंताच नको हो. ही रेसिपी बघा आणि मस्त लाडू बनवा. लाडू करताना तुम्हालाही पाक करण्याचं टेन्शन येतं का? आज पाक न करता रवा आणि ओल्या खोबऱ्याचे मस्त लाडू बनवूया. साहित्यामध्ये आपण घेतो 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी साखर, पाव वाटी साजूक तूप आणि अर्धी वाटी ताजं खवलेलं ओलं खोबरं हं. इथे जेव्हा लाडू करणार तेव्हाच पिठी साखर दळून घ्यायची म्हणजे तिच्यात खडे होत नाहीत. इथे साखरेमध्ये 1 चमचा वेलची पूड आणि थोड्या केशराच्या काड्या घालायच्या आणि छान फिरवून पिठी साखर दळून घ्यायची. कढई मंद आचेवर ठेवून त्यात 1 वाटी बारीक रवा 2-3 मिनिटं नुसता आधी भाजून घ्यायचा म्हणजे छान हलका होतो. नंतर त्याच्यात पाव वाटी साजूक तुपातलं थोडं थोडं तूप घालून खमंग सुवास येईल आणि गुलाबी रंग दिसेल तोपर्यंत छान भाजून घ्यायचा. इथे तूप तुम्ही बघितलं तर अति पातळ किंवा अति घट्ट घेतलेलं नाहीये. तुम्ही सुद्धा ते नक्की तसंच घ्या. असा छान रवा भाजला गेला की त्याच्यामध्ये ओलं खोबरं जाईल. ते सुद्धा रव्याबरोबर 3-4 मिनिटं छान भाजायचं. खमंग भाजलेला रवा आणि ओलं खोबरं आहाहा! तुम्हाला किचनमध्ये नाकाला छान सुगंध ह्या क्षणी जाणवेलच. गॅस बंद करायचा आणि ह्या गरम मिश्रणामध्ये ताजी पिठी साखर लगेचच घालायची आणि सगळं व्यवस्थित एकत्र फिरवून घ्यायचं. कसं छान दिसतंय की नाही? चमच्याने असं व्यवस्थित दाबायचं आणि हे मिश्रण झाकून ठेवायचं म्हणजे पिठी साखर छान त्याच्यात एकजीव होते. आता हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचंय कारण त्याला बाइंडिंग आलेलं नाहीये. थोडं थोडं मिक्सरमध्ये घ्यायचं आणि एक 10 सेकंद एकत्र येईल एवढं छान फिरवून घ्यायचं. हे बघा, आता या मिश्रणाला छान बाइंडिंग आलंय. जर तुम्हाला भुसभुशीत किंवा फळफळीत वाटलंच तर थोडं तूप गरम करून त्याच्यामध्ये घालायचं. आता असं एकत्र मळलं की बघा, लाडू वळण्यायोग्य मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. सहज लाडू वळले जातायत की नाही? सहज होणारे अप्रतिम चवीचे रवा आणि ओल्या खोबऱ्याचे अगदी खमंग लाडू तयार. ही रेसिपी मस्त आहेच, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघाच. आवडली तर आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि आपल्या इतर रेसिपी सुद्धा अगदी आवर्जून बघून त्या ट्राय सुद्धा करा. हे बघा, हा लाडू फोडला, मऊसूत दिसतोय की नाही आणि त्याचं टेक्स्चर केवढं सुरेख आलंय बघा. त्यामुळे तुम्ही कराच. अप्रतिम चव आणि सुंदर टेक्स्चर. मस्त लाडू करा, इतरांकडनं कौतुक करून घ्या आणि कसे लागले मला जरूर कळवा.